जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासानिमित्त स्वराज्य सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित शिवपुत्र संभाजी या संशोधनपर पुस्तकाचे आपण सर्व गेल्या 11 दिवसापासून वाचन करत आहोत. शिवाजी महाराज वाचनात छत्रपती संभाजी महाराज वाचनातून आपल्या सर्वांना कळावे, त्यांचा दैदिप्यमान इतिहास सर्वश्रुत व्हावा, यासाठी हा एक आपला सर्वांचा छोटेखानी प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाचं आज हे 12वं पुष्प आहे. ज्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे ईशानदादा गीत. ईशानदादा गीत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकास संबंधित अ, शिवराज्याभिषेक समिती गठीत करण्यात आली होती. तर अमरावती जिल्ह्याचे संयोजक म्हणून दादांनी फार मोठं मोलाचं काम केलं. दादांसोबत मलाही या समितीचा भाग होता आलं, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. आणि वर्तमानमध्ये शिवशंभू विचार मंच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा, तरुण पिढी महाराजांच्या विचाराशी जोडली जावी, यासाठी महाराष्ट्रभर एक मोठा आयाम चालतो ज्याचं नाव शिवशंभू विचार मंच आहे. आणि दादांकडे शिवशंभू विचार मंचाचं दायित्व आहे. दादाची जिद्द आणि चिकाटी हे सर्व काम करताना त्यांच्याकडून वेगवेगळे जे उपक्रम त्यांच्या डोक्यातून बाहेर येतात ते खरंच एक फार वेगळे असतात. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीत ते एखादं चांगलं काम पाहण्याचं त्यांची जी दृष्टी आहे ती खरंच वाखाणण्याजोगती आहे. तर मी ईशान दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या आमच्या 12व्या आपल्या सत्राला मार्गदर्शन करावं. ईशान दादा. सर्वांना पहिले जय शिवराय. परिचयात जे यांनी प्रतीकनी वेगवेगळे शब्द वापरले ते सगळे शब्द जर कुठं प्रेरणा भेटत असेल ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो दादा, येतो हो येतो. हो येतोय. त्याच्यामुळं ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्या सगळ्यांना भेटत असतानाच शिवशंभूचं म्हणा किंवा भारतीय विचार मंचाचं म्हणा, हे जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा मुख्यत्वे काम हे नॅरेटिव्हच्या बाबतीत, विमर्शाच्या बाबतीत होतं. आणि तेच मी आज म्हणजे संभाजी महाराजांच्या या सगळ्या बलिदान मासानिमित्त या अनुमोदनातून काय सांगणार आहे, तर याच्या बाबतीतले जे नॅरेटिव्ह सगळे वेगवेगळे चालतात आहे त्या नॅरेटिव्ह वर जरा आपल्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाग्याची गोष्ट ही पण आहे की आज 11 मार्च आहे आणि 11 मार्चला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं होतं. 1 फेब्रुवारीला त्यांना जेव्हा पकडण्यात आलं आणि त्या तिथून पकडण्यात आल्यानंतर त्यांचं जे 40 दिवसाचं बलिदान, ज्यांना तारखेनुसार म्हणता येईल, ते आज झालं. भाग्याची गोष्ट खरंच मला आहे की आज या बाबतीतलं ज्याला म्हणता येईल की आजच्या दिवशी बलिदान झालं आणि त्यांच्याविषयीचं सत्य सत्य असं सांगण्याचं भाग्य मला भेटलं. त्याच्याबद्दल सर्वात पहिले स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा आभार. आपल्या सगळ्यांना जरा संभाजी महाराज म्हटले की त्यांच्या बाबतीत एक गोष्ट चालते, ती म्हणजे सत्य आणि असत्य. कारण की काही इतिहासकारांनी काहीतरी संभाजी महाराजांबद्दल चुकीचं लिहिलं आणि ते अनेकाने अनेक वर्ष जरा ज्याला म्हणता येईल की संभाजी महाराजांचं चरित्र खराब करण्याचं काम वेगवेगळ्या लोकांच्या याच्यातून पण पडलं. मग त्याच्यात स्वातंत्र्यवीर सावरकर पण नाही सुटले की हिंदू पातशाही जे पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी जरा चुकीचं लिहिलेलं आहे. तर ते चुकीचं जेव्हा लिहिलेलं आहे तर त्याला कदाचित त्यावेळेसच्या इतिहासकारांनी जे काही असं लिहिलं चुकीचं, त्याचा त्या पगडा असेल की तो पगडा त्याच्यावर त्यांच्या लेखणीतून पण आला. आणि म्हणून ज्यांनी कोणी असं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे लिहिलं आहे ते चुकीचं आहे. त्यांचं समर्थन करणे म्हणजे करता येणार नाही असंच मला वाटतं. नंतरच्या जे काही शोध झाले, ज्यांनी ते त्याच्यावर प्रकाश टाकला, त्या सगळ्या प्रकाशात वेगवेगळ्या लोकांनी जे जे लिहिलंय त्याच्यानुसार आपल्याला असं लक्षात येतं की संभाजी महाराज हे हिंदू रक्षक होते,
हिंदू धर्म रक्षक होते. हिंदुत्वाच्या या सगळ्या संदर्भाने हिंदुत्वाच्या चालीरीतींवर चालणारे असे धर्मवीर संभाजी महाराज होते. लोक वेगवेगळे नॅरेटिव्ह टाकत असतात की संभाजी महाराज धर्मरक्षक नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते. मग याचा आपण पडसाद कुठेतरी पाहताना जरा ते पडसाद आम्हाला म्हणजे विधानसभेत, महाराष्ट्राच्या विधानसभेत पण ते आम्हाला पडताना दिसलं. आणि ते जेव्हा पडलेलं आहे तेव्हा त्यांना पण आम्हाला कुठेतरी एक, जे आम्हाला आमच्या मुद्द्यांना एक प्रामुख्याने मांडता यावं लागेल की स्वराज्याच्या वेळी जेव्हा स्वराज्याची निर्मिती झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे. स्त्रींची इच्छा म्हणजे कोणाची, तर ती स्त्रींची म्हणजे देवाची इच्छा. त्यांनी असं नाही म्हटलं की नाही हे राज्य व्हावे हे पीराची इच्छा आहे, हे जेजूची इच्छा आहे, असं त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी हे म्हटलं की हे राज्य व्हावे हे स्त्रींची इच्छा आहे. म्हणजे स्वराज्य निर्माण होतानाच देवाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यात केला आहे. त्याच्यामुळं मुळातच हे राज्य जे आहे ते देवाचं राज्य व्हावं, देवाचं अधिष्ठान घेऊन व्हावं, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलाय. त्याच्यामुळं हा नॅरेटिव्ह ज्याला म्हणता येईल की एक विमर्श ज्याला म्हणता येईल की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते. मुद्दाम हे शब्दांचा जरी खेळ असला तरी स्वराज्य हे पक्क्या आणि पक्क्या पद्धतीने हे हिंदवी स्वराज्य म्हणजे धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीतलं धर्माचं राज्य असं म्हणून याला म्हणता येईल. तेच राज्य पुढे जर म्हणता येईल की ते राज्य कोणी चालवलं असेल तर त्याच नीतीवर राजाराम महाराजांनी पण चालवलं आणि त्याच्यानंतर ताराबाईंनी पण चालवलं. त्याच्यामुळं हे राज्य पक्क्यानी पक्क धर्मवीर संभाजी महाराजांच्या नात्याने धर्मवीरच आपण सगळ्यांनी म्हणावं, स्वराज्य रक्षक असं काही म्हणता येणार नाही. आताच आपण जरा संभाजी महाराजांच्या बाबतीत पण काही गोष्टी पाहता येईल की आताच आपण एक पिक्चर पाहिला असेल की ज्याचं नाव होतं छावा. छाव्यात एक गोष्ट जी दाखवण्यात आली आहे ती गोष्टवर मला आवर्जून आपलं सगळ्यांचं लक्ष केंद्रित करावं असं वाटतं. ते म्हणजे आईला शोधणारा मुलगा. संभाजी महाराज लहान असताना जन्मतात जरा आईंच्या पासून दूध तुटलं असेल, तिथपासून तर त्यांचा सहवास त्यांचा तुटला असेल, जे काही असेल, तर त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यात ज्या त्या आम्हाला पिक्चर मध्ये त्या याच्यात दिसतं ते त्यांच्या चारित्र्या पण आम्हाला पाहता येईल की संभाजी महाराजांच्या याच्यात आईचा दुरावा आहे. आणि तो दुरावा असल्यामुळं समाजाच्या बाबतीतलं जरा दुःख हे त्यांना कळणार होतं. म्हणून मग जरा आईंच्या दुःखाच्या बाबतीतलं पण असेल. दुसरं एक दुःख असं असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या याच्यात ज्या पूर्ण याला आदर्श मानत छत्रपती आपल्या वडिलांना, छत्रपती शिवाजी महाराजांना ते मानत होते. शेवटच्या क्षणी त्यांच्या त्या सगळ्या याच्यात त्यांना अंतविधी नाही भेटला, अग्नी द्यायला भेटला नाही, तो पाहता पण आला नाही. ते पण दुःख एक त्यांच्या आयुष्यातलं होतं. त्याच्यामुळं आईचा सहवास तुटलेला एक मुलगा, वडिलांचं शेवटचं कार्य न होता येणार ते दुःख, आणि अनेक कारस्थानं करत भेटलेलं दुःख, हे या पद्धतीने जर आम्ही एक विचार केला तर असं दुःखाच्या बाबतीत एक अजून चरित्र आहे ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी. कारण की त्यांच्या पण आयुष्यात जर एक बघितलं तर एकामागे एक 12 लोक, 24 लोक परिवारातले गेले. तर ते दुःख काय असू शकते, तर तेच जरा आम्ही अगोदर पाहिलं तर ते संभाजी महाराजांच्या आयुष्यातलं पण आईचं दुःख, वडिलांचं दुःख, आणि त्याच्यानंतर एक या कट कारस्थानांनी झालेलं दुःख, हे पण दुःख छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्याच्यात असेल. कदाचित याचं याच कारणामुळं असेल की म्हणतात की एखाद्या दगडाला जेव्हा आम्ही ठोकून 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 एक कुठला तरी दगड तो मंदिरातला देव बनतो, आणि कुठला तरी दगड हे पायरी बनते, त्यांनी जे कष्ट सहन केलेलं असते, कदाचित त्याच अशा सगळ्या याच्यातून गेलेल्या असल्यामुळं आम्ही जे धर्मवीर संभाजी महाराजांना शब्द एक लावतो, एक ज्याला म्हणता येईल की एक उद्गारवाचक शब्द असा वापरतो, ते त्याचंच कारण असू शकतं. संभाजी महाराजांच्या बाबतीत आपण आता गेले 12 दिवस वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय. संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला, याच्या व्यतिरिक्त 2-3 अजून ग्रंथ लिहिले, नखोशीकांत हे ग्रंथ लिहिला. संस्कृत मधल्या श्लोकांचा हा बुधभूषण ग्रंथ आहे. 120 पेक्षा जास्त युद्ध हे संभाजी महाराजांनी
लढले आहे, विजयी झाले आहे, फक्त विजयी झाले आहे. पराभव कुठलाही आहे 120 याच्यात नाही आहे. 13 भाषा या संभाजी महाराजांना अवगत होत्या. असे वेगवेगळ्या गोष्टींनी आमचे संभाजी महाराज हे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी याच्यात सांगता येईल. हे जरी असलं तरी आता जे चालू आहे बलिदान मास, त्या बलिदानावर आपल्याला आता जरा लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण की या बलिदानानिमित्त म्हणजे याला अनुसरूनच खूप सगळं खोटं हे आम्हाला पाहायला मिळतं. मग ते जरा त्या खोट्याच्या स्वरूपातलं त्यांना उभं करताना जरा वेगळ्या ठिकाणी उभं केलं जातं. त्यांना दाखवताना एक दाखवलं जातं. खरा शत्रू दूर लपवला जातो. कुठेतरी कुठल्या तरी जाती विशेषाला समोर आणलं जातं. हे आम्हाला जरा जेव्हा दिसतंय त्याला आम्हाला त्याच्यावरच्या काही गोष्टी आम्हाला पाहावं लागेल. की छत्रपती संभाजी महाराजांना असं सांगितलं जातं की संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार मारण्यात म्हणजे त्यांचा जो मृत्यू त्यांचा जो हत्या करण्यात आली ती हत्या मनुस्मृतीच्या नुसार करण्यात आली. आता मनुस्मृतीनुसार जेव्हा करण्यात आली तेव्हा आम्हाला म्हणजे कदाचित कोणाकोणाच्या काही काही जणांनी तर आपल्या पुस्तकाचं जो वर्णन केलंय की बा मनुस्मृतीनुसार मारण्यात आलं, त्याचे पुढचे एक त्याला पुरावे काही देण्यात येत नाही. कुठल्या तरी पुस्तकाचा संदर्भ दिला जातो आणि तो पुस्तकाचा संदर्भ मोठ्या करण्यात येतो. हे दादांत चुकीचं आहे. जो औरंगजेब होता तो तो औरंगजेबचं उदाहरण अजून एका थोड्या अगोदर जरा शिखांच्या 10व्या गुरूंच्या त्या पोरांच्या बाबतीत पण येतं. आणि तिथेही त्यांनी धर्मासाठीच त्यांना मारलेला आहे. आणि तो औरंगजेब कधी असं मनुस्मृतीचं ऐकून करेल का बरं? मुळात मनुस्मृती ग्रंथ संस्कृत मध्ये असेल किंवा अजून जो ग्रंथ आहे मी तर पाहिला नाही, कारण की तो जाळण्यात आला त्याच्यामुळे मी काही पाहिला नाही. पण तो त्या ग्रंथाचा असेल तर मनुस्मृतीनुसार जर तो ग्रंथ लिहिला असेल तर त्याला कोणतरी सांगणार असेल, मग तो तो संस्कृत भाषा वाचणारच असेल, मग तो कोणीतरी हिंदू असेल. मग तो जर असेल तर त्याचं नाव कधी का सांगितलं जात नाही? तर हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हे मुद्दामून मनुस्मृतीचं नाव खराब करण्यासाठी तो ग्रंथ चांगला आहे वाईट आहे याच्यावर मला पडायचं नाही आहे. पण तो जर त्या ग्रंथानुसार झाला असेल तर ते धारांत चुकीचं आहे. कदाचित या जर असं कोणी असेल तर त्यांनी नाव सांगावं की मनुस्मृतीनुसार जर त्यांनी सांगितलं असेल तर ते त्याचं नाव सांगण्यात यावं. हे पक्क्यानं पक्क आहे की मौलवी कुराण या गोष्टींना मानणारा औरंगजेब हा, तर संभाजी महाराजांची जी हत्या झाली आहे ती हत्या निश्चित रूपाने ती कुराण आणि मौलवी या दोन्हीच्या संगनमतून झाल्या. अजून एक जाती विशेषाला जोडून पण एक ज्याला ज्याला म्हणता येईल की असं जोडण्यात येतं की ते म्हणजे एक नाव अनाजी पंत आणि त्यांची सगळी टीम. आता ती टीमच्या बाबतीत किंवा अनाजी पंताच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर ते मुद्दामून एक ब्राह्मण द्वेषाला धरून संभाजी महाराज वर्सेस ब्राह्मण असं एक उभं करण्यात येतं. अ, संभाजी महाराजच नाही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पण अनेक दगेफटके हे झालेले आहेत. शिवाजी महाराजांसोबतच यांच्यासोबत पण संभाजी महाराजांसोबत झाला. मग त्यांना मदत करणं त्या औरंगजेबाला संभाजी महाराजांना पकडून देण्यात आपण आता त्या पिक्चर मध्ये किंवा इतिहासात म्हणून आलाय की शिर्केंनी त्यांना त्या ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात पकडून दिलं. मग शिर्के कुठल्या जातीचे हे का नाही पाहिलं जात? म्हणजे अण्णाजी पंतांची जात पाहिलं जाते, शिर्केंची जात नाही पाहिलं जात. हे स्वराज्याचे दुश्मनच होते. त्याच्यामुळे यांची जात पाहून चालणार नाही. तर या फक्त आणि फक्त हे दुश्मनच होते, हे स्वराज्याचे दुश्मन होते. हेच आम्ही पाहिलं पाहिजे. यांना कुठल्याही जातीशी जोडता नाही येईल, कारण की यांना जातीशी जोडलं तर या समाजातले अनेक चांगले लोक आहेत ज्यांनी संभाजी महाराजांना म्हणा किंवा शिवाजी महाराजांना मदत केली आहे. मग ती पूर्ण जात वाईट होते का? तर ती पूर्ण जात वाईट आपल्याला म्हणता नाही येईल. जर त्या जातीला जरा अण्णाजी पंतांच्या जातीला धरायचं आम्हाला शिर्केंच्या पण जातीला धरावं लागेल. त्या त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याला केलेलं आहे, मग ती हातमिळवणी काही लोकांनी केलेली आहे, त्या लोकांना पण आम्हाला वाईट म्हणावं लागेल. त्याच्यामुळं मुद्दामून हा उभा केलेला एका जाती विशेषाला धरून उभा केलेला नॅरेटिव्ह हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की तोच व्यक्ती दोषी आहे, ती वृत्ती दोषी आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला दोषी मानलं पाहिजे, त्याच्या पूर्णतः जातीला दोषी मानलं नाही पाहिजे. संभाजी महाराज धर्मरक्षक होते, धर्मासाठी लढले.
त्यांनी 40 दिवस ज्या यातना भोगल्या त्या धर्मासाठीच. मग ते संभाजी महाराजांचं बलिदान होतं ते फक्त आणि फक्त धर्माचं होतं. हिंदू धर्म वर्सेस हिंदू धर्म विरुद्ध कट्टरपंथ होता. हे अनेक इतिहासकारांनी याचा उल्लेख केला. मग त्याच्यात जयसिंग पवार असेल, यदुनाथ सरकार असेल, अशा अनेक पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या आज्ञेनुसार पुराणानुसार मारण्यात आले असे पण अनेक पुरावे यांच्या लिखाणात आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण आवर्जून याला पाहिलं पाहिजे. याच्यातले काही स्वतःला पुरोगामी म्हणणारे लोक याच्यात काही गोष्टी मुद्दामून मी धर्माच्या बाबतीतल्या त्याला जोडू इच्छितो, की मुद्दामून काही लोक याच्याशी जोडतात. म्हणजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार करायची असते, तारखेनुसार करायची असते. मासाहेब जिजाऊ यांची जन्म जयंती ही तारखेनुसार करायची असते. मग त्यांना संभाजी महाराजांचीच जी हत्येचा दिवस बलिदान दिवस आहे तो का तिथीनुसार करायचा असेल, तर आम्हाला ते पाहिलं पाहिजे की पुन्हा हे धर्म विरुद्ध काम करणारे, धर्माचे हितचिंतक नाही ते ही धर्माचं अहित चाहणारे, यांना दुसऱ्या दिवशीचा गुढीपाडव्याचा मुद्दाम यांना फक्त संभाजी महाराजांच्याच बलिदानाची ही तिथी यांना आठवते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे असे लोक हिंदू धर्माचं अहित चाहणारे, हे फक्त आणि फक्त गुढीपाडव्याचं ज्याला म्हणता येईल की एक गुढीपाडव्याचं महत्व कमी करण्यासाठी यांनी केलेला हा विमर्श, आम्ही सगळ्या लोकांनी या बाबतीत याच्यावर लक्ष ठेवून असे सगळे विमर्श आम्ही टाळले पाहिजे. गुढीपाडवा साजरा केला, बरेच लोक सांगतात की या जाती विशेषांनी त्यावेळेस गुढीपाडवा साजरा केला. आमचा हिंदूंचा राजा जो सर्व समावेशक होता, सर्वांचं हित चाहणारा होता, तो जर गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी गेला असेल तर त्यावेळेस कुठल्याही हिंदू समाजातल्या लोकांनी गुढीपाडवा साजरा केला नाही. याचे अनेक अनेक पुरावे आहेत की हे त्यांनी साजरा केला नाही. साजरे करणारे असे लोक सांगतात, पण असा कुठलाही पुरावा साजरा केला असं कुठंही कोणाच्याही लिखाणात आम्हाला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळं हे कोणी असं विमर्श मांडत असतील तर आम्ही आवर्जून या विमर्शावर आम्ही लक्ष केंद्रित करून की असं कुठेही काही झालं नाही. आणि नंतर जेव्हा जेव्हा नंतर या बाबतीतलं आम्हाला कधीतरी एक हे आलं असेल की असं कोणी साजरं केलं किंवा असं कोणी केलं, तर आम्ही त्याला खरंच पुरावे त्याचे मागितले पाहिजे. कारण की जर असं केलं असतं तर नंतर जेव्हा मराठे जागृत होऊन त्यांनी जे केलं त्याच्यात असे लोक मग राहिले नसते की ज्यांनी अशी सगळी जय शिवराय. आवाज येतोय? ईशानजीचं कव्हरेज गेलं किंवा डेटा पॅक संपला. हो, ईशानजीचं बहुतेक. हा, एक मिनिट, फोनच येत आहे. हा दादा. बस येत आहे, एक सेकंदात फक्त.
ईशानजी मलेछानच्या षडयंत्राचे शिकार तर नाही झाले? होऊ शकते. ते समोरच असते की नाही, त्याच्यामुळे होऊ शकते टार्गेट झाले असन. आले ईशानदा. आले देशात. काय प्रॉब्लेम झाला तर कळला नाही. पण संभाजी महाराजांच्या बाबतीत पण असा एक नॅरेटिव्ह जोडला जातो की छत्रपती संभाजी महाराजांचा बदला हा नंतरच्या काळात घेण्यात आला. आता या बाबतीत पण जरा काही लोक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या राजकारणाच्या पोळ्या शिकायसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा एक घेण्यात येतो. काही काही ठिकाणी तर आता वेगवेगळ्या पोस्टर्सवर यायला लागलाय की 1 जानेवारी जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या याचा हत्येचा बदला घेण्यात आला. मला खास करून त्या बाबतीत जोडलं जातं की तो बदला किती दिवसानंतर घेतला, तर 129 वर्षानंतर, म्हणजे पूर्णतः एक शतक गेल्यानंतर असा तो पूर्ण काळ आहे. दुसरा एक अजून मला याच्यात जोडासं वाटतं की जो काही बदला घेण्यात आला तो कोणासोबत घेण्यात आला, तर तो बदला गेला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मरण यातना कोणी दिल्या, तर त्या दिल्या आपल्या यांनी, औरंगजेबानी म्हणजे मुघलांनी. मलेच आणि मलेच त्याचा बदला कोणासोबत घेण्यात आला, तर आपल्याच लोकांसोबत. तर जरा कदाचित या संदर्भाने आम्ही या नॅरेटिव्हला पण जरा पाहिलं पाहिजे की याच्यातलं मला एक उदाहरण तुम्हाला जोडायचं वाटतं की आपल्या इथे दोन एक चांगले हे झाले, जे म्हणजे चांगले नाही म्हणता येईल, एक दुःख दोन्ही गोष्टी, एक शौर्याच्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये उरीचं उदाहरण झालं की उरीमध्ये आपल्या सैनिकांना मारलं आणि त्याच्यानंतर त्याचा भारतीय सैनिकांनी बदला कसा घ्यावा, तो तो सर्जिकल स्ट्राईक घेतला. तो साधारण किती दिवसात घ्यावा, तो साधारण महिन्याभराच्या आतमध्ये घेतला. असाच पुन्हा पुलवामा झाला, तर पुलवामाच्या वेळेस किती लोकांनी किती दिवसात घेतला, तर तो पण महिन्याभराच्या आत एअर स्ट्राईक करून घ्यायचा आहे. म्हणजे बदला घ्यायचा तर किती दिवसात घ्यायचा, तर आणि तो किती किती वेळात घ्यायचा. तर हे जेव्हा आम्ही पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतलं, तर हे पण जोडलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा बदला तो लगेच म्हणता येईल की तो घेतला, कारण की आमच्या इथे संभाजी महाराज गेल्यानंतर सर्व मराठी एक झाले. त्या मराठ्यांनी काय केलं, तर मराठ्यांनी 30 वर्ष आपलं राज्य मिळू दिलं नाही, म्हणजे त्याच्यानंतर पण मिळू दिलं नाही. जो औरंगजेब चुटकीभरात हे दख्खन घ्यायसाठी आला होता, तो एकदम आणि एकदम जरा म्हणता येईल की तो इथंच खपला. त्याच्या कबरीवर आता राजकारण चालू आहे. तर तो इथंच खपला, पण त्याला ते भेटलं नाही. आम्हाला तेच एक गोष्ट प्रामुख्याने इथे हे करावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला हा लगेच घेण्यात आला. तो गेल्या 30 वर्षात अटक ते कटक इथपर्यंत जे साम्राज्य होतं, ते संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आमच्या मराठ्यांनी घेतलं. ते आम्हाला आवर्जून सांगावं लागेल. बदला मला भीमा कोरेगावशी खूप काही जोडायचं नाही, पण त्याच्या मागचा जो एक नॅरेटिव्ह आहे तो पण आम्ही लक्षात घेतला पाहिजे, एवढं एक वाटतं. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांवर किती क्रूरपणाने त्यांनी औरंगजेबाने अत्याचार केला असेल की काय केलं असेल. तर जे काही तो संभाजी महाराजांवर करायचा, त्याची पहिली प्रयोगशाळा ही कवी कलश होती. त्याच्यामुळे कवी कलशांचं पण बलिदान हे आम्हाला, ज्याला म्हणता येईल की ते महाराजांसारखंच आम्हाला ते बलिदान म्हणावं लागेल, कारण की त्याची सगळी ती प्रयोगशाळा ही कवी कलश होती. आणि ते कवी कलशावर जो प्रयोग व्हायचा, तोच पुढं प्रयोग हा कवी महाराजांवर व्हायचा. मग डोळे काढले असेल, जीभ छाटली असेल, अंगाचं मांस सोललं असेल, नख काढले असेल, मिठाचं गरम पाणी टाकलं असेल, याचा उल्लेख अनेक पत्रात आढळतो. हे सर्व कशासाठी केलं असेल, तर त्याचे उदाहरण अजून एक सांगता येईल की मगाशी सांगितलं की गुरु गोविंद सिंहाचे 2 छावे, जोरावर सिंग फतेह सिंग असेल, त्यांचे वडील तेग बहादूर असतील,
या सगळ्यांना फक्त आणि फक्त त्यांनी धर्म बदलावा, त्यांनी मुस्लिम धर्मात यावं याच्यासाठी हे केलं. संभाजी महाराजांना पण हे जे अत्याचार करण्यात आले ते फक्त आणि फक्त त्यांनी मुस्लिम धर्मात यावं याच्यासाठीच केलं होतं. त्यांनी ज्या धर्म यातना, त्या काही यातना भोगल्या, त्या धर्म आपला राहावा याच्यासाठीच त्यांनी तो केला. ती जी काही त्यांची यातना म्हणता येईल, ती यातना त्यांनी फक्त आणि फक्त धर्मासाठीच, त्याच्यामुळं ती संभाजी महाराज हे धर्मरक्षक होते, धर्मवीर होते, हिंदू धर्मरक्षक होते. हे आम्ही वचन, हे हे आम्हाला त्यांना ब्रीद वाक्य हे आम्हाला त्यांना लावलंच पाहिजे. आजच्या सगळ्या या ह्याच्यात स्वराज्य सेवा प्रतिष्ठाननी बोलण्याचा एक एक या बाबतीतले नॅरेटिव्ह हे सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. सोबतच ज्याला म्हणतील की एक 4 लाईन म्हणतो, आणि या सगळ्या बाबतीतल्या नॅरेटिव्हच्या बाबतीतलं आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. पुढे कदाचित कोणी आपल्याला याच्या बाबतीत बोललं तर एकदा त्याच्याजवळ काय पुरावे आहे हे त्याला विचारले पाहिजे. शिवप्रतिष्ठानच्या या 4 लाईनी आहेत, त्या 4 लाईनी या जगदंबेच्या ज्याला म्हणता येईल की जगदंबेच्या तलवारीशी संबंधित असतील, म्लेच्छांच्या संबंधित असेल, अनेक अनेक जे जे झालं त्यांच्या सगळ्यांच्या संदर्भात असेल. शस्त्रास्त्र तहान आमुच्या अरिशोनितांची, शमनार प्राशुनी कुळी रणी म्लेच्छितांची, खडाग नित्य वसते तुळजा भवानी, हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी, शिवभूपतींनी, शिवभूपतींनी. जय शिवराय, जय शंभू. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. बोलू दिल्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद दादा. याच्यात काही चुकलं असेल तर एक फक्त याच्यात काही चुकलं असेल किंवा काही कुठे असेल तर ते प्रतीकला सांगून नंबरवर कळू शकता. एखाद्या वेळेस फक्त थोडं कधी कन्फ्युजन जर असलं तर ते भीमा कोरेगावच्या 129 वर्षाच्या बाबतीतच जरा राहू शकते. तर तेवढं ती एकदा जे वाचण्यात आलं माझ्या, ते कदाचित थोडंफार चुकीचं राहू शकतं. त्याच्या बाबतीतलं काही असलं तर ते जरूर सांगावं. धन्यवाद दादा. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, कारण की आज छत्रपती संभाजी महाराजांचा तारखेनुसार बलिदान दिन आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या हे करून खूप लोकांनी इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि कितीतरी वर्ष खोटा इतिहास शंभूराजेंचा आपल्या पुढे मांडला. आणि फक्त इतिहासच मांडला नाही, तर त्याच्यानंतर त्यांचं बलिदान सुद्धा डागाळण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या धर्माचा जो सर्वोच्च सण आहे नवीन वर्ष, म्हणजे औरंगजेबाची जी इच्छा होती की हिंदूंनी स्वतःचं स्वत्व गमावून फक्त गुलाम मानसिकतेत जगावं, आणि म्हणून त्यांनी बहुधा गुढीपाडवा हा दिवस संभाजीराजेंच्या बलिदानासाठी निवडला असावा. आणि आपलेच लोक आज त्याचा तो उद्देश सफल करण्याचं काम करत आहे. तर याचं खरंच खंत आहे. म्हणजे आपल्यातले कितीतरी लोक अजूनही तो तो इतिहास खरा मानून भरपूर लोक गुढी आणि गुढी संबंधी गैरसमज एक्सेप्ट करतात. पण ते कुठेतरी दूर झाले पाहिजे. आपला ज्या धर्मासाठी, ज्या भगव्या ध्वजासाठी छत्रपती संभाजीराजांनी 46 दिवस हाल हाल करून स्वतःचं प्राण त्यागला. खरं तर फार मोठं एक तुमच्या आमच्यासाठी हे बलिदान होतं. हे फक्त एका स्वराज्यासाठी किंवा एका राज्याच्या सीमेसाठी बलिदान नव्हतं. तर महाराजांनी जे काही स्थापलं, विचार करा की सहज जर ते औरंगजेबाने दिलेला त्यांनी जर स्वीकारलं असतं तर सुखात स्वतःच राज्य चालवू शकले असते. औरंगजेबाने सांगितलं होतं की धर्म बदलशील तर तुला तुझं राज्य परत करतो आणि सर्व गोष्टी तुला देतो. पण ते जर घेतलं असतं तर कदाचित संभाजी महाराज जगले असते. पण संभाजीराजांनी ज्या गोष्टीसाठी प्राणाहुती दिली, ती प्राणाहुती म्हणजे तुमचं आमचं अस्तित्व आहे, आणि ते अस्तित्व अबाधित राहिलं पाहिजे. त्यासाठी शंभू विचार आणि शिवविचार आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयात असले पाहिजे. त्यासाठीच आपला हा छोटासा प्रयत्न आहे. आज खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं. यानंतर आपल्याला सर्वांना वाचन सत्राच्या लिंकला जॉईन व्हायचं आहे.
ही लिंक इथेच बंद होईल. यानंतर दुसरी लिंक वाचन सत्राची आपल्या ग्रुपवर टाकला जाईल. सर्वांनी ती टाकल्या म्हणजे लवकरात लवकर जॉईन करावी, म्हणजे आपण वाचनाला सुरुवात करू. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. तुमच्या सर्वांच्या अनुमोदनाने आजच्या 12व्या पुष्पाच्या वाचनाला सुरुवात करतोय. आतापर्यंत आपण बघितलं की संभाजीराजे आणि पोर्तुगीजांचा जो संबंध होता, आणि संभाजीराजांनी गोवा बेट अक्षरशः विकत घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण स्वतःच्या स्वराज्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईसारखं बेट सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी केला होता. पण आलेल्या मुघली आक्रमणाने महाराजांना सर्व मोहिमा बाजूला सोडून मुघली आक्रमणांना समोर जावं लागलं. यानंतर पुढचा जे आपलं प्रकरण आहे ते 8वं प्रकरण, ज्यात आपल्याला विजापूरकर आणि गोवळकोंडा, तर त्याची सुरुवात करतो. शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी शतक दीड शतक बहामनी राज्यातून अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वऱ्हाडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही या 5 शाया स्थापन झाल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी वऱ्हाडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही या 2 शाया नष्ट झाल्या. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 6 वर्षांनी म्हणजे 1636 मध्ये अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात दक्षिणेत विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या 2 शायाच अस्तित्वात होत्या. युसूफ आदिलशहा हा आदिलशहा राज्याचा संस्थापक होता. आदिलशाहीत एकूण 9 सुलतान होऊन गेले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोहम्मद आदिलशहा, दुसरा अली आदिलशहा आणि सिकंदर आदिलशहा हे सुलतान होऊन गेले. कुली कुतुबशहा हा कुतुबशहाचा संस्थापक, इब्राहिम मोहम्मद कुली याचा पुतणा व जावई मोहम्मदाचा मुलगा अब्दुल हुसेन आणि त्याचा जावई अबुल हसन हे सुलतान या शाहीत होऊन गेले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना व प्रचार प्रसार आदिलशाही मुलूक जिंकून केला होता. त्यामुळे महाराजांचे व आदिलशाही सुलतानांचे सख्य असणे संभवनीय नव्हते. तरी सुद्धा ज्यावेळी मुघलांचे आक्रमण आदिलशाहीवर होई तेव्हा शिवाजी महाराज आदिलशाही सुलतान सर्व तऱ्हेचे सहाय्य देत असत. आदिलशाहीतील आदिलशहा दिनांक 24/11/1672 रोजी मरण पावला. त्यानंतर 4 वर्षाच्या सिकंदर आदिलशहाला सुलतान करण्यात आले. पठाण बहलोल खान दिनांक 11/11/1657 रोजी आदिलशाही वजीर खवास खान यास कैद केले आणि त्याला ठार मारून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. खवास खानच्या कारकिर्दीत दक्षिणी लोकांना काढून बहलोल खानाने राज्याच्या पठाणांचा पराभव केला. सिकंदर आदिलशहा 7 वर्षाचा असल्याने ते तख्त व छत्र बहलोल खानच्या कब्जात गेले. त्यामुळे या राज्यात खवास खान दक्षिणी पक्ष आणि बहलोल खानचा पठाणी पक्ष असे 2 पक्ष निर्माण होऊन त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. बहलोल खानच्या नेतृत्वाखाली पठाणी पक्षाचा जोर वाढत होता. त्यामुळे उत्तरेत मुघलांना दक्षिणेत पाय रोवण्याची चांगली संधी मिळणार होती. त्या दृष्टीने मुघली सरदार बहादूर खानने विजापूरवर स्वारीही केली. यावेळी कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी विजापूरच्या बहलोल खानाशी जरी तह केला असला तरी तेथे पठाणांची सत्ता वाढू द्यायची त्यांना नव्हती. शिवाजी महाराजांच्या वेळी कर्नाटक स्वारीवर ज्यावेळेस गेले त्यावेळी त्यांनी वाटेत गोवळकोंड्याच्या शहाची भेट घेतली. शिवाजी महाराज आणि गोवळकोंड्याच्या अबू हसन यांचे संबंध मित्रत्वाचे होते. या भेटीमुळे ते अधिकच दृढतर झाले. आपली पातशाही वाढवावी, पठाणांची नेस्तनाबूत करावी, दक्षिण पातशाही आम्हा दक्षिणांच्या हातात राहील ते करावे, उत्तरेतील मुघलांचे हात इकडे शिरकू न देवे, हे दूरदर्शीपणाचे धोरण शिवाजी महाराज व अबुल हसन यांच्यात ठरले. हे धोरण अंमलात आणण्यासाठी दक्षिण पक्षात विजापूरचे सरदार सामील करून घेण्याचे ठरले. आदिलशाही राज्यात बाजी घोरपड्याचा मुलगा मालोजी घोरपडे हा एक प्रमुख सरदार होता. शिवाजी महाराजांनी मार्च 1677 मध्ये त्याला एक विस्तृत पत्र लिहून सर्व दाक्षिणांनी एकत्र होऊन पठाणी सत्तेला आळा घालण्याची आणि नेस्तनाबूत करण्याची योजना मांडली. राजलिहितात दक्षिण पातशाह 3 निजामशाह, आदिलशाह आणि कुतुबशाह. त्यामध्ये निजामशाही पातशाही बुडाली. ते समई निजामशहाचे उमजे वजीर होते.
त्यांनी आदिलशाहीशी रुजविता स्नेहसंबंध करून आपणास रोजगाराची जागा केली. हल्ली आदिलशाही बेहलोल खान पठाणांनी घेतली आहे. पाचशा लहान लेकरू नाम मात्र ते आपले कैदेत ठेवले आहेत आणि तख्त व छत्र विजापूरचा कोट पठाणाने काबीज केला आहे. एसियास दक्षिणचे पातशाही पठाण झाला ही गोष्ट बरी नव्हे. पठाण बावळला म्हणजे एक उपरी एक कुली सर्व दक्षिणाचे घर बुडवेल, कोणास तगो देणार नाही, ऐसे आम्ही समोजन हजर कुतुबशाह पातशाह या रुजवात राखली होती. त्यावरून सांप्रत हजरत कुतुबशहांनी मेहरबात करून हुजूर भेटीस येणे म्हणून दस्तक मुबारक दस्त पंजियास फरमान दिला केला. या उपरी राजकारण विषय हजरत कुतुबशहाच्या मादन्ना पंथास व आम्हासी एकत्रित करून ऐसा तह केला की जो या उभयवर्गी तह व्हावा. जानेवारी 1680 मध्ये मुघलांचा सेनापती दिलेर खान विजापूरवर चालून गेल्याचे कळताच ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आणि आदिलशाही सरदार मसूद खान यांनी गोवळकोंड्याच्या सुलतानाकडे मदत मागितली. त्याप्रमाणे सुलतानाने मदत पाठवण्याची तयारी केली. ही बातमी कळताच गोवळकोंड्यातील मुघल वकिलाने सुलतानास दम दिला. जर मदत पाठवली गेली तर मुघली सैन्य विजापूरवरून गोवळकोंड्यावर चालून येईल. म्हणजे अबुल हसनने प्रत्यक्ष मदत न पाठवता गुप्तपणे पैशाची मदत पाठवून राजांना विजापूरकरांच्या सैन्याची मदत घेण्यास सांगितले. उत्तरेकडील मुघली सत्तेविरुद्ध दक्षिणी सत्ताधाऱ्यांचा गट करून शिवाजी महाराजांनी जणू काय दक्षिणेत येणाऱ्या भावी संकटाची कल्पना येऊन आपल्या मुलासाठी संरक्षणाची फळी निर्माण करून ठेवली होती. संभाजीराजे गादीवर आल्यानंतर त्यांना अंतर्गत व प्रजासत्ताक परिस्थितीला ज्या तऱ्हेने तोंड द्यावे लागले त्यातून त्यांचे कुतुबशाह व आदिलशाह सुलतानांशी संबंध बिघडण्याचे कारण उद्भवले नव्हते. शिवाजी महाराज व कुतुबशाही सुलतानांचे जसे मैत्रीचे संबंध होते तसेच संभाजीराजे व त्या सुलतानांचे राहिले होते. 1680च्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुघलांचे सैन्य कुतुबशाही राज्यावर चालून गेले. त्यावेळी कुतुबशाह हारजी राजाचा धनी संभाजीराजे याला 4 लाख पागोळे पाठवून त्यांच्याकडून सैन्याची मदतीची अपेक्षा केली होती. मदन्ना व आकन्ना यांनी सुलतानानंतर संभाजीराजालाच राज्य देण्याचे कबूल केल्याची बातमी पसरली होती. आदिलशाही सुलतान व संभाजीराजे यांचे संबंध घनिष्ठ व मित्रत्वाचे नसले तरी शत्रुत्वाचे सुद्धा नव्हते. अधूनमधून मराठे व आदिलशाही सैन्यात किरकोळ चकमकी उडत. 1682 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास माघ परगण्यातील नाझरे कर्यातीमधील मौजे शेखापूर येथे संभाजी महाराजांच्या व मुघलांच्या झालेल्या धामधुमीत पिकाची बरीच नासधूस झाली. त्यामुळे तेथील रयत परमुलखात गेली. मराठ्यांनी मुद्दाम आदिलशाह मुलखाची खराबी केली होती. मुघलांविरुद्ध मराठ्यांना लढावे लागे त्यास केव्हा तरी नुकसान होईल, परंतु त्यामुळे आदिलशाही सुलतान व संभाजीराजे यांच्या संबंधावर विशेष परिणाम झाला नाही. 1682 मध्ये तेरदळ परगण्यातील सर्जापूर पेठेतील महानाडाचे शेतकरी मुघली शहजाद्याने तेथे केलेल्या नुकसानामुळे परगंदा होऊन मुदोडच्या ठाण्यास राहावयास गेले. तेव्हा त्यावेळी रयतेने पेठ मामुरी करण्याकरता आदिलशहाकडून अधिकारपत्र मागविले. तेव्हा 3/7/83 रोजी तेलारदरचा आदिलशाही सुभेदार भगवंतराव याने सर्जापूर पेठेतील शिवया मुछोडरला लिहिले. हजरत साहेबांनी नजर इनायत करून मुदेवाफिक तपासले, कौल मरामत करून पाठवले. कौल प्रमाणे आम्ही चालून घेऊन यासी काही फरक होऊ देणार नाही. छत्रपतीचे कौल आणून देऊ, ते प्रमाणे सरंजामी देऊन करू. संभाजी महाराजांनी कौलनामा देतील अशी खात्री आदिलशाही सरदारांनी दिली होती. हे संभाजीराजे केवळ तोंडी आश्वासन देत नव्हते, तर साबजी घाटगे यांनी संभाजीराजांकडून पेठेच्या मामुरी करता पत्र रवाना केली होती. यावरून स्पष्ट होते की येथे संभाजीराजे आदिलशाही व कुतुबशाही सुलतानाचे संबंध मैत्रीचे होते. ते पुढे वृद्धिंगत होत गेले. औरंगजेबाच्या एका विशिष्ट ध्येयाच्या पूर्तीसाठी दक्षिणेत आला होता. संभाजीराजांकडे आश्रय घेतलेल्या मुलाला पकडणे आणि दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही व मराठी राज्ये पादाक्रांत करणे हे त्याचे मुख्य ध्येय होते. त्याने प्रथम आपली नजर मराठी राज्यावर केंद्रित केली.
त्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न तो करीत होता. प्रथम त्याने आदिलशाही सुलतानांना संभाजीराजांविरुद्ध मन वळवण्यास सुरुवात केली. औरंगजेब दक्षिणेत येण्यापूर्वी त्याने त्याचा शेहबानू बेग, सिकंदर सुलतानाची बहीण, या सुनेने सरजा खान व सिकंदर आदिलशाह यांना पत्र पाठवले. दोन्ही पत्राचा मतितार्थ असा होता की अकबर संभाजीराजांकडे गेला आहे. संभाजीराजे व अकबर यांच्या पारिपत्यासाठी बादशाह दक्षिणेत येणार आहे. तरी या संधीचा फायदा घेऊन आदिलशहाने मुघल सैन्याच्या मदतीने मराठ्यांनी घेतलेला आपला मुलूक परत मिळवावा आणि पूर्वीचे संबंध प्रस्थापित करावे. या पत्राचा फारसा उपयोग झाला नाही. औरंगजेब 1682च्या मार्च महिन्यात औरंगाबादला येऊन दाखल झाला. तो आल्यानंतर आदिलशाही व कुतुबशाही यांचे मोठमोठे नामांकित सरदार त्याला जाऊन भेटले. त्यांना योग्य तो मर्ताब देण्यात आला. मुघलांनी आदिलशहाच्या सैन्यात खर्चासाठी 9 लाख रुपये दिले. मुघल बादशाह व आदिलशाह यांच्यात चाललेल्या वाटाघाटीतून निरनिराळ्या बातम्या उठत होत्या. करवारकर 30/7/82च्या सुरतकरांच्या पत्रात लिहितात, मुघलाने आदिलशहाच्या सैन्यासाठी खर्चासाठी 9 लाख रुपये दिले. तो आपल्या कित्येक उमरावासह सरजा खान व सिद्दी मसूदच्या मुलास आदिल खान यास घेऊन घाटावरील मजबूत अशा मिरजेच्या किल्ल्यात आला आहे. बरोबर 20,000 घोडेस्वार आहे. अशी बातमी आहे की संभाजी राजाने वकील पाठवून त्याच्या खास आश्रयाची मागणी केली होती. परंतु पन्हाळा किल्ला आदिलशहास दिल्याविना त्याला संभाजीराजेंच्या संरक्षणाची हमी देता येत नाही. संभाजीराजे यांच्यावर विश्वास विश्वासेल की नाही हे सांगता येत नाही. काहींना वाटते तो त्यास पन्हाळा देईल, परंतु बऱ्याच लोकांना तो आदिलशहावर विसंबार नाही असेच वाटते. या करवारकरांच्या बातमीत काहीच अर्थ नव्हता. 1686 मध्ये मुघलांनी मिरज घेतली आणि पन्हाळा संभाजीराजांच्या अखेरीपर्यंत आणि मराठ्यांचा ताब्यात होता. संभाजीराजे स्वतंत्रपणे मुघली आक्रमणाला तोंड देत होते. आदिलशाही राज्यात राजकीय परिस्थिती विस्फोटलेली असल्याने औरंगजेबाने देऊ केलेली मदतीचा फारसा उपयोग झाला नाही. सिद्दी जोहरचा जावई व मुख्य वजीर सिद्दी मसूद आणि मुख्य सरदार सय्यद मखूद याच्या हातात सर्व सत्ता एकवटली होती. विजापूरकर आणि संभाजीराजे या दोघांनी धूर्त औरंगजेबाचा कावा ओळखला होता. संभाजीराजेंच्या मुलखाच्या मुघलांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी प्रतिचढाई केली होती. आपल्या परीने विजापूरकरांनीही औरंगजेबाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मैत्रीचा आवाहन तह करण्यासाठी आदिल शहाने यादगार अली या वकिलास औरंगजेबाकडे पाठवले. दुसरीकडे संभाजी राजांकडून मदत मिळण्याची खटपट केली. विजापूरकरांचे हे दुटप्पी धोरण लक्षात येऊन औरंगजेबाने यादगार अली भट भेट नाकारली. आदिलशहाने पाठवलेला हत्ती व एक अंगठीची पेशकश बादशहाने मान्य न करता परत दिली. साम आणि दाम या दोन उपयोगांना विजापूरकर दाद देत नव्हते. हे ध्यानात येताच औरंगजेबाने दाम आणि भेद या नीतीचा अवलंब करण्याचे धूर्तपणे सुरुवात केली. त्यासाठी मुख्य वजीर सिद्दी मसूद आणि सिद्दी मुखम सरजा खान याला आपल्या बाजूला वळून घेण्याचा प्रयत्न केला. संघर्ष न करता त्याला आदिलशाही गिळंकृत करायची होती. युद्धनीती न अवलंबता पोलादी पडद्याआड तो विजापूरच्या करारांविरुद्ध राजकारणी डावपेच खेळण्यात गुंग होता. औरंगजेबाच्या योजनेनुसार शहजादा आझम, सिद्दी मसूद आणि सरजा खान यांच्याशी भेटीच्या वाटाघाटी सुरू केल्या. सरजा खान मुघलांची चाकरी पत्करावी अशी अट शहजादाने विजापूरकरांना घातली. खर्चासाठी मुघलांनी विजापूरकरांची मदत करावी अशी अट मसूद सरजा खान यांनी अजमलला कळवली. तसेच वाटाघाटीचा घोड घालीत असताना औरंगजेबाला उत्तर देण्यात जानेवारी ते एप्रिल 1683 इतका वेळ लावला. या काळात त्यांनी यशवंतराव नावाच्या सरदाराकरवी अंतस्थपणे संभाजीराजांशी मित्रत्वाच्या वाटाघाटी सुरू केल्या. यशवंतराव हा मराठा असून सिद्दी मसूदच्या विश्वासातला होता. त्याचे संभाजीराजावरही बरे वचन होते. हा यशवंतराव कोण हे मात्र उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून समजत नाही. यशवंतरावाने मियानजी नावाच्या मध्यस्थांमार्फत संभाजीराजांशी बोलणी सुरू केली. संभाजीराजांनी आपला एक माणूस विजापूरला पाठवला. या गृहस्थाशी मियानजीची बोलणी चालू असतानाच यशवंतरावने
मियानजी आणि हा गृहस्थ यांच्या मार्फत संभाजीराजांना निरोप पाठवला की तुम्ही स्वतः लक्ष घातल्या वाचून विजापूरचा कार्यभाग घडू देणार नाही. बुडण्याच्या मार्गावर असलेल्या विजापूरकरांना संकट काळात संभाजीराजांचा आधार वाटे. विजापूरकरांविरुद्ध दिलेर खानाने स्वारी केल्यावर पूर्वी शिवाजीराजे त्यांच्या मदतीस धावले होते. तसा संभाजीराजा औरंगजेबाविरुद्ध धावून येईल असा विश्वास विजापूरकरांना वाटत असावा. संभाजीराजे राजेंशी चाललेल्या गुप्त चर्चेची कुणकूण आणि मसूद व सरजाखान यांच्या काळ काळकाडूपणा अज्जमच्या लक्षात आला. त्यामुळे त्याने मुस्तिफा काशी नावाच्या अफगाण सरदाराला धाडून दीर्घकाळ चाललेल्या वाटाघाटीचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले. त्याचे मसूद यांच्याशी विजापूरच्या किल्ल्यात गुप्त खलबती झाल्या. मियाजने या भेटीच्या वेळी मध्यस्थ म्हणून काम केले. दोघांनी शाब्दिक पेच टाकून एकमेकावर मात करण्याचा प्रयत्न केला. मसूद खान आपल्याला बधत नाही असे दिसतात मुर्तफाने त्याला उघड धमकी देण्याची सुरुवात केली. या सुमारात संभाजीराजांनीही विजापूरकरांवरचा एक किल्ला हस्तगत करण्याची योजना आखली होती. या कटात मियानजी सहभागी होता असा संशय मुस्तफा काशी याला आला. त्यामुळे मुघल विजापूरकरांच्या वाटाघाटी फिसकटत असून तोच विजापूरकर आणि संभाजीराजे यांचे संबंध जुळवीत आहे असा संशय मुस्तफा काशीला येतच होता. त्यामुळे मियानजीला पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले. किल्ल्याच्या बदल्यात एक गाव देतो असे सांगून मियानजीच्या नौकराने किल्लेदाराच्या जनान्यावरील प्रमुखाला वश करून घेतले. किल्लेदाराशी बोलणी करण्याच्या निमित्ताने जाऊन त्याला ठार करावायचे आणि किल्ला संभाजीराजांच्या हवाली करण्यात यायचा होता. हे कारस्थान यशस्वी करण्यासाठी संभाजीराजांचे 60 मावळे किल्ल्यात दडून बसले होते. किल्लेदार या कटाचा सुगावा लागल्याने त्याने किल्ल्यात 60ही मावळ्यांची कत्तल केली. ही बातमी समजताच आपले कारस्थान फसल्याबद्दल संभाजीराजांना फार वाईट वाटले. सिद्दी मसूदने ज्यावेळी यशवंतरावामार्फत संभाजीराजांकडे मदत मागितली त्यावेळी त्याला मुघल विजापूरकरांच्या वाटाघाटीचा सुगावा लागला असावा. परस्पर मुघलांना शरण जाऊन विजापूरचा किल्ला आणि त्याच्या स्वाधीन करतील अशी शंका मनात येऊन संभाजीराजे तो शत्रूच्या हाती पडण्यापूर्वीच पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने मियानजकरवी हा कट केला असावा. हा किल्ला कोणता हे मात्र समजू शकले नाही. या कटामागील संभाजीराजेंचा धूर्तपणा लक्षात येतो. सिद्दी मसूद व सरजा खान हे मराठे मुघलांच्या यांच्याशी संबंध ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत होते. औरंगजेब व सिद्दी मसूद यांच्या शहाला कट देण्यासाठी मुत्सदीचे धोरण संभाजीराजांनी अवलंबलेले दिसते. विजापूरकरांच्या मैत्रीचे धोरण ओळखून त्याला प्रतिसाद देत असतानाच त्यांच्या डावपेचाला योग्य उत्तर देण्याची संभाजी महाराजांची वास्तव दृष्टी ही यामागे होती असे म्हटले पाहिजे. हा कट अयशस्वी झाला नाही हे मराठी राज्याचे आणि राजाचे दुर्दैव होय. हा कट यशस्वी झाला नाही हे मराठी राज्याचे आणि राजाचे दुर्दैव होय. या कारस्थानाची हकीकत वाचताना शिवाजी महाराजांनी 1669 साली विजापूरचा किल्ला अशाच मार्गाने घेण्याचे कारस्थान केल्याचे आणि तेही फसल्याचे अभ्यासूंना स्मरण होणे साहजिकच आहे. सिद्दी मसूद याने आदिलशाही कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही. ज्यावेळी परिस्थितीची सुधारण्याची आशा दिसेना तेव्हा त्याने वजीर पदाचा राजीनामा दिला आणि तो आदोनिदीला जाऊन बसला. आका बसुरी वजीर झाला पण तो थोड्या दिवसात मरण पावला. मसूद खानने वजिरी सोडल्यामुळे आदिलशाही कारभारात अंदाधुंदी माजली. शेवटी सिकंदर आदिलशाह सय्यद मखदम सरजा खान यांना याच वजिरी दिली. संभाजी महाराजांचे राज्य जिंकण्याचा विजापूरकरांना फारसा उपयोग होत नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले. राग व्यक्त करण्यासाठी आदिलशहाने दिलेल्या नजराणाचा त्याने स्वीकार केला नाही. आदिलशहाचा वकील यादगार अली यास 10,000 रुपये आणि सय्यद मसूलचा वकील शेख हसन यास 1,000 रुपये बक्षीस देऊन माघारी पाठवला. आदिलशहाने पाठवलेला हत्ती व एक अंगठीची पेशकश बादशहाने मान्य न करता परत दिली. एकीकडे राग व्यक्त करीत असतानाच औरंगजेबाचे आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरूच होते. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शाह आलम याने सिकंदर बादशाहकडे अनुक्रमे 30/4/1684 आणि 17/4/1684 रोजी फरमाने पाठवली. यात खालील मुख्य कलमे होती. पहिला,
स्वारीचा खर्च व रसद काही एक सबब न सांगता पोहोचविणे. 2. आपल्या मुलखातून फौजेची व रसद येण्या जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे. 3. संभाजीराजाची मित्रता व सख्य बाह्यकारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांना एक दिल होऊन संभाजी महाराजांचा निमूळ व फडशा करण्यासाठी विचार करणे. फरमानातील बहुतेक कलमे सिकंदर शहाने मान्य केली, परंतु प्रत्यक्षपणे त्याला तसे वागणे शक्य नव्हते. आर्थिक मदत देऊन, करारपत्रे करून, दम देऊन काहीही उपयोग झाला नव्हता. औरंगजेब वरकरणी सिकंदरशी मैत्रीचा आव आणीत होता. औरंगजेबाने धाडलेल्या फरमानातील एकही कलमाची सिकंदरकडून अंमलबजावणी झाली नव्हती. रसद येऊनही पोहोचली नव्हती. तेव्हा बादशाला फितुरी व वाकडेपणाची शंका आली. आदिलशहा संभाजी महाराजांशी मित्रता व सख्य करतो असे त्याला संशय येऊ लागला. औरंगजेब वाकडेपणाचा कारणच शोधत होता. त्यातच मराठ्याविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत मुघलांना बहुतेक सर्वच आघाडीवर अपयश आले होते. संभाजी महाराज, सिकंदर आदिलशहा आणि अबुल हसन यांच्यात एकजूट होईल असा त्याला संशय येऊ लागला. संभाजी महाराजांविरुद्ध युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने 30/10/1684 रोजी आदिलशहा विरुद्ध स्वारी केली. औरंगजेब आणि गोवळकोंड्याचा अबुल हसन. औरंगजेब दक्षिणेत उतरताच कुतुबशाही राज्यात त्याने काही मामूली हालचाली केल्या असल्या तरी कुतुबशहाने त्याची फारशी दखल घेतली नाही. कोणत्याही तऱ्हेने मुघलांशी वाकडेपणा येऊ नये म्हणून पूर्वीपासूनच अबुल हसन आपण होऊन खटपट करीत असे. तो स्वतः मुघलांचे शत्रुत्व ओढवून घेण्यास तयार नसे. दिनांक 2/1/1682 रोजी मोहम्मद शहा दारा शिकोह वकील म्हणून गोवळकोंड्यास गेला. 14/5/82 रोजी कुतुबशहाचा वकील मोहम्मद मासूमने बादशहाची भेट घेऊन 2,44,000 रुपयाची पेशकश सादर केली. संभाजीराजांविरुद्ध लढाई सुरू करताना औरंगजेबाने आपले हेबीज गोवळकोंड्याच्या सुलतानाकडे धारून वरकरणी सख्य राखण्याचा देखावा चालू ठेवला असला तरी त्या शाहीत अंतर्गत यादवी माजेल असे प्रयत्न सुरू होते. विजापूरकरांवर मुघली सैन्य चालून गेले तेव्हा संभाजीराजे व कुतुबशाह यांनी आदिलशहाला मदत पाठवली असल्याने गोवळकोंड्याच्या सुलतानावर औरंगजेबाचा राग होता. त्यातच कुतुबशाही राज्याचा आकांना व दामन्ना आणि त्यांच्या नातेवाईकांना बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. आकांना राज्याचा मुख्य अधिकारी झाला होता. मदन्ना आणि आकांना हे अधिकार पदावर होते तोपर्यंत कुतुबशाही राज्य दुर्बळ होण्याची चिन्हे दिसेनात. मुघल चालून येतील अशा भीतीने कुतुबशाही राज्यात उत्पन्न झालेली होती. स्वारीची कुतुबशहाला भीती वाटत असल्यामुळे त्यामुळे स्वारी टाळावी म्हणून तो जास्तीत जास्त प्रयत्न करी. सय्यद मुझफ्फर कुतुबशाह कैदेत होता. औरंगजेबाने त्याला मुक्त करण्याचे आदेश देतात कुतुबशहाने त्याला मुक्त तर केलेच, पण त्याला नजराना देऊन रवाना केले. याशिवाय जडाऊ हार, मोतियाची आरसी, 2 हत्ती बादशाकडे पाठवले. इतकेच नव्हे तर त्याने 60 लाख रुपये देऊन मुघलांशी मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने मराठी मुलखातील हालचाली कमी करून विजापूर घेण्याच्या इराद्याने जेव्हा स्वारी केली तेव्हा आदिलशहाने सुलतानांनी जंजिराची सिद्धी, कुडाळ, देसाई, सावंत यांना पत्र धाडली. त्यात मुघलांबरोबर मैत्री ठेवू नये, मार्गाच्या रहदारीस बंदोबस्त राखावा वगैरे गोष्टी लिहिल्या होत्या. 84-85च्या सुमारास सिकंदर आदिलशहाने कुडाळाचा खेम सावंतास लिहिले, तुम्ही आपले वडिलार्जित बादशाहचे चाकरीवर आला आहात व पुढेही कराल. सबब मेहरबानी तुम्हावर होणार. तुम्ही सर्व प्रकारे खातरजमा ठेवून कोणत्याही तऱ्हेने संभाजी राजांशी ममता राखून मोगल यांबरोबर मैत्री न ठेवावी. बादशाही मुलूक खराब झाला त्याची मेहनत बहुत चांगली करावी. तुमचे वाडवडील या सरकारातून इनाम पावले त्याप्रमाणे तुम्ही भोगून सरफराजी पावाल. वरील प्रमाणे प्रयत्न करून सिकंदर आदिलशहा सहकार्याचा प्रतिसाद मिळाला नाही. सिद्धी व देसाई यांच्याकडे मदतीसाठी केलेले प्रयत्न असफळ झाले. परंतु यावेळी संभाजीराजांनी आणि गोवळकोंड्याच्या सुलतानींनी मदतीचा हात पुढे केला. 1684च्या सुरुवातीला संभाजीराजांचे जानोजी, जाजूजी व इतर 3 सरदार 18,000 घोड्यांसह विजापूरच्या बाजूस घुसले. हे करतात राहुल्ला खान अक्कलकोट पासून अलीकडे 10 कोसावर असलेल्या अफजलपूर गावावरून स्वारी केली.
इंडी गावाजवळ सामना झाला. याच वेळी विजापूरकरांचीही 3,000 स्वारांची फौज मदतीसाठी गेली. मराठ्यांच्या तुकडीतील 1,000 माणसे ठार झाली, काही जखमी झाली. या चकमकीत मुघल विजयी झाले. औरंगजेबाने विजापूरला दिलेल्या वेढ्याची विस्तृत माहिती येथे दिलेली नाही. ती देण्याचे कारण नाही. केवळ संभाजीराजांनी दिलेल्या मदतीचाच भाग इथे घेतलेले आहे. विजापूरच्या व मुघलां यांचा झगडा चालू असताना संभाजीराजे आदिलशहाच्या सुलतानाला मदत करीत होते. करावर इंग्रज 1684 रोजी या हालचालीमुळे सुरतकरांना कळतात. मुघली सैन्याच्या एका मोठ्या तुकडीने विजापूर भोवती किल्ल्यास वेढा दिला आहे. मुघली आदिलशाह आपल्या सैन्यानिशी संभाजीराजांवर लढाई ही करण्यास भाग पाडील किंवा त्याचा सर्व मुलूक काबीज करील. बिचारा आदिलशाह मात्र पेचात सापडला आहे. संभाजीराजा त्याला पैशाची व माणसाची फुकट मदत करीत आहे. आदिलशाहीवर चाललेल्या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील 3 सत्ताधीश एकत्र आले होते. 1670 मध्ये महाराजांनी घडवून आणलेल्या या मनसुब्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ येऊन ठेपली होती. मुघलांच्या फौजा विजापूरच्या भोवती वेढा देऊन बसताच तेथील सुलतानाला संभाजीराजांनी व कुतुबशहांनी मदत पाठवली. संभाजीराजे, आदिलशाह आणि कुतुबशाह यांचा एक गट निर्माण होऊन हे त्रिकूट मुघलांशी सामना देण्यासाठी तयारी करत होते. कारवारकरांना वाटत होते की एका वर्षात या झगड्याचा निकाल लागून तिघांचा गट या प्रांताचा मालक होईल. संभाजीराजे व आदिलशाही सुलतानांना त्यांच्यात एकमेकांना मदत करण्यासंबंधी वाटाघाटी चालू केल्या होत्या. 22/2/85 रोजी संभाजीराजांच्या दिवाण मेलगिरी पंडित रायरीवरून निघून जोगी मठानजीक उतरला. 25/2/85 रोजी सिकंदर पाशा जोधपूर बुरुजावरून खाली बसला. संभाजी महाराजांकडील सरदार लोकांस बादशहास मुजरा केला. संभाजी महाराजांचा वकील मेलगिरी पंडित दिवाण याजला बादशहाने किताब दिला. या त्रिकुटाची कारस्थानी कल्पना कुतुबशहाने सुलतानाने सिकंदर आदिलशहाला लिहिलेल्या पत्रावरून सहज लक्षात करता येते. जे धोरण शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडे याला लिहिलेल्या पत्रात होते, तेच धोरण अबू हसनने अंगीकारले होते. अबू हसन आदिलशहाला लिहितो, आलमगीर बादशाह दौलताबादेस आल्यावर त्याने आमच्याकडे एक हेजीब पाठवला. आम्ही छत्रपती संभाजीराजांवर डोळा ठेवून आलो आहोत, तरी आपण आपला फौजफाटा आमच्या मदतीस द्यावा, असा निरोप त्याने दिला. त्यावर आम्ही उत्तर पाठवले की दक्षिणेची पातशाही व आमची पातशाही निराळी नाही. तेव्हा मुघल आपल्यावर चालून आला असला तरी सुद्धा भिण्याचे कारण नाही. आम्ही पैसे पुरवू. आपण सर्जा खान दिलासा देऊन सरसुभा त्याला देऊन मुघलांना रवाना करत आहे. संभाजीराजांकडे एक पत्र हेरजी बरोबर देऊन मुघलांचा फडशा उडवण्याबाबत घोडदळी मदत मागावी. आम्ही खासे कंबर बांधून गुलबर्ग्यात जात आहोत. तुम्हीही कंबर बांधून तयार राहा. संभाजीराजे सज्ज होऊन म्हणजे तिघे मिळून मुघलांवर तुटून पडू. यात तुमच्या राज्यास धक्का लागणार नाही. माधवराव हेबीज तुमच्याकडे पाठवलं आहे, ते तुम्हा सर्व सांगतील. आपल्यासाठी 1-2 हत्ती, घोडे, 6 सारंगी पाठवले आहेत. संभाजीराजांकडे हिशे करड्या घोड्याची संरचना केली आहे. कर्नाटकच्या राजांनीही बोलावले आहे. त्यांनी त्या बाजूने काही जोर केला तर बरे होईल. संभाजी महाराजांनी आमच्याकडे रामचंद्रपंत हेजीब पाठवला आहे. त्याने अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत. त्या सर्व ऐकून आम्ही त्या तुमच्याकडे पाठवलं आहे. ज्या गोष्टी सांगतील त्या ऐकून तुम्ही खुश व्हाल. वर दिलेल्या पत्राप्रमाणे संभाजीराजांनी विजापूरकरांना मदत पाठवली. 1685च्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला मराठी फौज आणि आदिलशाही सैन्य विजापूरवरून 15 कोसावर एकत्र झाले. मोठ्या हुशारीने मुघली सैन्यावर हल्ला करण्याच्या विचारात ते होते हे कळताच अजम शहाने रातोरात हल्ला केला. दोन्हीकडील सैनिक मरण पावले. जून-जुलै 1685 मध्ये संभाजीराजांनी आदिलशहाला मदत करण्यासाठी कवी कलशास पाठवले. त्याने पन्हाळ्याला जाऊन तेथील फौजा रवाना केल्या. कलसाने धाडलेली फौज ऑगस्ट 1685च्या अखेरीस विजापुरात पोहोचली. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला आदिलशाही सरदार सर्जा खान, हैदराबादचे आणि संभाजीराजांचे सैन्य मिळून 50,000 फौज एकत्र जमली होती. गाजी उद्दीन खानाने उपनैर येथे मुक्काम केला होता. तेथून तो शत्रूशी मुकाबला करण्यासाठी रवाना झाला.
फार मोठी लढाई झाली. दक्षिणी पक्षाचे 2000 सैनिक मारले गेले. बरेच जखमी झाले. नाल्यातून पडता पडता काही पडले. पुढे जाऊन त्यांनी छावणी केली. रोजी गाजीउद्दीन खान तेथे पोहोचला. पुन्हा चकमकी उडाल्या. सर्जा खान जखमी झाला. गाजीउद्दीन खानला सर्व सैनिकांना नष्ट करायची हिंमत होती. त्याने मुलाउद्दीन हैदराबादी आणि 300 सरदारांना जिवंत पकडले. त्यापैकी 270 तलवारींनी व हत्तीच्या पायी देऊन मारले. बाकीच्या रसूलपूर येथे पाठवण्यात आले. गाजी उद्दा खानाला 200 बंदुका आणि 150 भाले, ढाल, तलवारी, एक नगारा, सरदारांची 4 निशाणे मिळाली. या लढाईत मुघल विजयी झाले. 1685 च्या नोव्हेंबर महिन्यात अखेरीस नागोजी बल्लाळ 7,000ची फौज घेऊन विजापूरकरांच्या मदतीसाठी निघाला. हे करताच गाझी-उद-दीन खान त्याचा पाठलाग करण्यासाठी कृष्णा नदीच्या बाजूने गेला. दोघात लढाई झाली. या लढाईत बरेच मराठे मृत्युमुखी पडले. नागोजी बल्लाळ माघारी फिरला. डिसेंबर महिन्यात हंबीरराव सैन्यासह विजापूरला पोहोचला. आदिलशहावर सुरू असलेले आक्रमण हे एकटे आदिलशहावरील संकट नसून सर्व दक्षिणे दक्षिणीयांवर आहे असे समजून गोवळकोंड्याच्या सुलतान व संभाजी राजे वागत होते. दोघेही आदिलशहाच्या मदतीस गेले. याचा विनाश लांबणीवर टाकणे हे कुतुबशहाला आणि संभाजीराजांना फायदेशीर होते. आदिलशाही राज्यात मुघलांच्या हाती पडू नये म्हणून मराठे शेवटपर्यंत प्रयत्न करीत होते. शिवाजी महाराज नेहमी मुघलांच्या स्वारी विजापूरवर आणि आली तर विजापूरच्या जागा आपलेच जागा समजून त्यांना मदतीला धावून जात होते. हेच धोरण संभाजीराजांच्या काळात चालू ठेवले होते. याच काळात मुघलांनी मिरज घेतले. यानंतर बक्षी रोहिला खान व रणमस्त खान यांनी हंबीरराव मोहिते यांच्यात कोल्हापूर व पन्हाळा दरम्यान चांगलीच लढाई झाली. हंबीररावने त्यांना पन्हाळा कोल्हापूरवरून हटवले. तेव्हा मुघली सैन्य बेळगावच्या बाजूला गेले. मिरजेचा किल्लेदार असद खान याने उतावीळ होऊन मिरज मुघलांना दिल्यामुळे तेथे राहावयास जागा मिळाली नाही. अशाच तऱ्हेने बेळगावचा कोटही मुघलांच्या ताब्यात जाणार होता. मुघलांना न जुमानता हंबीरराव मुघलांचा पाठलाग करीत होता. विजापूर झाले तरी पहिल्यापासून आमचेच आहे असे समजून त्याने बेळगावचा किल्लेदार खाने जमल मुखरदरस खान यांना आसरा देऊ नका. तुम्हा आम्ही मिळोनी गनिमाला सजा करू असे पत्र पाठवले. त्या मुलखातील गोपाळराव हा आदिलशाही सरदार मराठ्यांना सामील झाला होता. त्याचे व हुकेरीच्या देसाईचे संबंध चांगले असल्याने हंबीरराव हुकेरीच्या देसाईला पत्र लिहून बजावले की वाटेत शत्रू जात आहे तरी त्याला थारा देऊ नका. आम्ही लष्करानिशी प्रांतात असता तुम्हाला कोणत्याच बाबतीत भिण्याचे कारण नाही. रुपाजी भोसले व संताजी जगताप यांनाही त्यावेळी तेथे बोलावण्यात आले आणि सर्वांनी मिळून मोगलांना गर्देश मिळवण्यासाठी केलेली खटापट हंबीररावांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट होते. या पत्राचा उपयोग घेऊन 1686 मध्ये तरी बेळगावचा कोट मुघलांच्या ताब्यात गेला नाही. तो पुढे 1687 मध्ये घेतला. हंबीरराव शिवाजी महाराजांच्या वेळेपासून सरनौबत होते. त्याला महाराजांचे धोरण माहित होते म्हणून ते या पत्रात म्हणतात, गनिमांचा हिसाब धरीत नाही. एक विजापूर झाले तर काय झाले. विजापूर ही जागा पहिलेपासून आमच्याच आहे. त्याची मदत हर बाबेने आम्हास करावे लागते. मराठ्यांप्रमाणे कुतुबशाही सरदारही विजापुरांना मदत करत होते. कुतुबशाही सुलतान पूर्वीचे संबंध लक्षात घेऊन मुघलांविरुद्ध शस्त्र उचलण्यास शक्यतो टाळाटाळ करीत होता. परंतु मुघलांनी सुलतान अनाथ व दुर्बळ आहे हे पाहून विजापूरला जेव्हा वेढा दिला तेव्हा तो पेचात पडला. त्यावेळी विजापूरकरांच्या सैन्याच्या एका बाजूने संभाजीराजांनी आपले अगणित लोकांनीशी मदत केली व गोवळकोंड्याच्या सुलतानाने त्याचे सेनापतित्व स्वीकारत 40,000 घोडेस्वार दुसऱ्या बाजूने उभे केले. याप्रमाणे हेच पत्र औरंगजेबाच्या हाती पडले. औरंगजेबाला काही करून त्रिवर्गाच्या संघांच्या हालचालीचा बंदोबस्त करणे भाग होते. वाटेल तर त्या मार्गाने त्रिवर्ग संघ मोडण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्यात त्याच्या काही महत्वाकांक्षी भूमिका होत्या. त्याच्या काही अटी होत्या. कुतुबशहाने ताबडतोब मदालना व अकालना यांना दूर करावे. दुसरी राहिलेली खंडणी पेशकश देऊन कोहीर प्रांत मुघलांना द्यावा. याशिवाय अशा कितीतरी औरंगजेबाने अटी विजापूरकरांवर लादल्या होत्या.
छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या शोध प्रबंधाच्या 12व्या सत्राचे वाचन येथे संपुष्टात येत आहे. पुन्हा उद्या 13व्या सत्र पुष्पासाठी आपण सर्व दिलेल्या वेळात एकत्रित येऊ. जय शिवराय. जय शिवराय दादा.